नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मागे धनश्री तयारी करते एक मुगाचे पकोडे आपण नेहमी करतो, याआधी दाखवले आहेत. पण मुगाची वडी खाल्ली आहे कधी? वेगळा प्रकार आहे, सोपा आहे, त्याच सगळ्या पदार्थांमध्ये होणार, म्हणजे त्याच सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये होणारा प्रकार आहे. आणि लवकर कधी करतो आणि कधी तुम्हाला खिलवतो असं झालं आहे मला. चला सुरुवात करू. मी करू का तू दाखवतो? हिरवी मिरची आणि कोथिंबीर. अजून काय घातलं का? बस हिरवी मिरची आणि कोथिंबीर हिने छान बारीक कुटत होती. एक काम कर, थोडं अजून बारीक कर, तोपर्यंत बाकी कामं करतो. हे बघा, मुगाचे वडे करताना नेहमी आपण मुगाची डाळ भिजवतो, मग त्याला बारीक करतो. हे डायरेक्टली मुगाचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि यामध्ये साधारण 2 चमचे लसूण, 1 चमचा आलं आणि तो हिरवा मसाला जो धनुनी ठेचला असेल तो घ्यायचाच आहे. त्याच्या आधी थोडंसं अर्धी वाटी दही आपण यामध्ये घालतो आहे. चवीनुसार मीठ. मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला मीठ जे आहे ते आयोडीनयुक्त मीठ घ्यायचं आहे. आणि थोडीशी हळद. ह्याला आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं. यामध्ये हा कुटलेला हिरवा मसाला, पाणी, घट्टसर याला भिजवून घ्यायचं. साधारण एवढं घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये सगळ्यात छोटी तीळ घालू आपण. ताटलीला तेल लावून छान पसरवून घ्यायचं. पाच मिनिटं ठेवल्यानंतर हे थोडं घट्ट होईल. मग काय करायचं, अगदी एक 2-3 चमचे पाणी घालायचं. याला पुन्हा एकदा घोटून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण जे आहे ते असं थाळीत टाकायचं. याला असं पसरवून नंतर असं टॅप करायचं, सो दॅट हे एकसारखं होईल. वरून पुन्हा भरपूर तेल घालायचे. नंतर ह्याला स्टीम करायचं. स्टीम करण्यासाठी आपलं छान स्टीमर जे आहे पुढचं एक 10-12 मिनटं ह्याला स्टीम करून घेऊ. चालेल, 10-12 मिनटं झालेले आहेत. गॅस कमी करायचा आणि ह्याला बघायचं, हे छान 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 शिजून आलेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा. गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड व्हायला म्हणून बाहेर काढायचं. आता
या वड्या ज्या आहेत याला छान अशा वड्या याच्या पाडायच्या आणि मस्त गरम तेलामध्ये याला तळायचा. तळण्यापूर्वी तेलामध्ये आपल्याला फ्रायड पावडर टाकणं गरजेचं आहे. फ्राय पावडरमुळे काय होतं की तेल जे असतं तर ते हलकं होतं आणि हलकं तेल झाल्यानंतर त्यामध्ये कुठलाही जो पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन वर येतो. तेल प्रॉपर गरम झाल्यानंतर फ्राय पावडर टाकायचं. असं तेल एकत्र करायचं आणि मग आपल्याला जो पदार्थ तळायचा आहे तो यामध्ये तळायचा. आणि हे आहे मॅजिक फिल्टर. हे जे फिल्टर आहे किती याच्यातून किती बारीक असं हे गाळू शकता. गरम तेलसुद्धा याच्यातून तुम्ही पास करू शकता. असे छान याचे मंद आचेवर जेवढा तळाल तेवढे हे असे लेयर्स जे आहेत ते मोकळे होतील. आणि याला मुद्दाम मी कॉटनच्या रुमालावर हे केलं कारण गंमत काय होते की आजकाल हा जो टिश्यू असतो ना हा पूर्णपणे प्युअर पेपर नसतो, कागद नसतो. याच्यामध्ये सुद्धा प्लॅस्टिक असतं आणि याच्यात पाहिलं की गरम काही घातलं तर तेच त्याला चिपकून घेतं. तर ही काळजी नक्की घ्या. प्युअर जर पेपर असेल तर चालेल, नाही तर सरळ कॉटन कपड्यावर तुम्ही सोक करायला ठेवा. चला सर्व करू. आणि यावर छान चाट मसाला. क्या बात है. सो एवढं छान असं हे क्रिस्पी झालेलं आहे. तुम्ही नक्की याचा आस्वाद घ्या, चहाबरोबर घ्या. आणि पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना? नमस्कार.